नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या टूचांमध्ये। तर आज आपण बनवलेलं आहे आवळ्याचं लोणचं। हे लोणचं खायला जेवढं चटपटीत आणि चटकदार आहे तेवढंच ते आरोग्याला सुद्धा आपल्या खूप फायदेशीर आहे, कारण आवळ्याचे खूप मोठे फायदे आपल्या शरीराला होतात। तर आता आपण घेतलेले आहेत अर्धा किलो आवळे। आता हे आवळे आपण एकदा मिठाच्या पाण्याने आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण ते स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। आवळ्याला पाण्याचा कसलाही अंश शिल्लक राहता कामा नये। आता आपण आवळ्याच्या अशा फोडी करून त्याच्या बिया बाजूला काढून घेणार आहेत आणि ह्या एक फोडीच्या पण आपण परत 2 किंवा 3 फोडी करून घेणार आहेत। आवळा कट करत असताना थोडासा काळजीपूर्वक कट करायचा, कारण हा कच्चा आवळा कट करताना थोडासा लागण्याची शक्यता असते। आता आवळ्याला हा खरा भाग आहे ना, तर तो काढून टाकायचा। मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहे 3 चमचे पिवळी मोहरीची डाळ, 2 चमचे काळी मोहरी, लाल तिखट, सैंधव मीठ, साधं मीठ, हळद आणि हिंग। त्याच्यासोबतच आपण घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी। तर आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून हे मसाल्याचं साहित्य थोडंसं भाजून घेणार आहे। तर सुरुवातीला आपण टाकलेलं आहे काळी मोहरी, नंतर पिवळी मोहरीची डाळ, मेथी आणि बडीशेप। हे थोडंसं 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला मंद गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। आता हे मसाल्याचं साहित्य गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं साधं मीठ, कारण मिठामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं आणि त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता आपण मीठ घातल्यानंतर पण 1 मिनिटापर्यंत थोडंसं गरम पॅनमध्ये ठेवलं आणि आता आपण बाकीचे जे मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, हिंग, सैंधव मीठ, हळद, हे सर्व साहित्य आपण एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर त्याची भरड काढून घेणार आहेत। आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे एक तडका पात्र, त्यामध्ये आपण 1 वाटी मोहरीचं तेल घातलेलं आहे। तेल आपण जेवढं लोणच्याला जास्त घालू ना, तर तेवढं लोणचं आपलं खराब होणार नाही। आता आपण मिक्सरमध्ये जाडसर काढून घेतलेला मसाला जो आहे तो आवळ्याच्या फोडींमध्ये घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। ह्या फोडींना छान कोटिंग झालं पाहिजे ह्या मसाल्याचं। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा हिंग। आता आपल्याला ही भरणी जी आहे ना एकदम निर्जंतुक झाली पाहिजे, म्हणून आपण ती ह्या गरम हिंगावर धरली आणि 5 मिनिटासाठी तो हिंगाचा धूर ठेवून तशीच बंद करून ठेवली होती। आता आपण मसाला मिक्स करून घेतलेल्या ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत तर त्या भरणीमध्ये भरून घेतलेल्या आहेत। आता आपलं मगाशी जे गरम केलेलं तेल आहे ना, ते तेल आपल्याला गरम अजिबात घालायचं नाही लोणच्याच्या फोडीमध्ये, थंड करूनच घालायचं आहे। आता आपण तेल घातलेलं आहे आणि आपलं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।